नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आजच्या विषयाचं शीर्षक बघितल्यानंतर मला खात्री आहे अनेक जण चक्रावले असतील. मी बहुतांशी भाजपचा समर्थक आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा चाहता आहे, हे मी कधीही लपवलेलं नाही. त्यामुळे देवेंद्र भाऊ किंवा देवा भाऊ इतक्या पण थापा मारू नका असं शीर्षक भाऊ तोरशेकर देतो. अनेकांच्या भुवया नक्कीच उंचावल्या असतील की चला, किंवा जे भाजपचे विरोधक देवेंद्र फडणवीस यांच्या अगदी शत्रूच आहेत, त्यांनाही एक झुळूक आल्यासारखं वाटलं असेल. वा, शेवटी भाऊ पण फडणवीसांवर घसरला. पण मी असं शीर्षक का दिलंय याचा विचार करावा. असा विचार किती लोकांच्या डोक्यात येईल किंवा का दिलं असेल असं? तर याचं कारण मी उथळ विश्लेषण वगैरे करत नाही. मी राजकारणातले नेते, राजकीय पक्ष, त्यातल्या घडामोडी, त्यांचा पूर्व इतिहास हे सगळं एकमेकांशी ताडून माझं मतप्रदर्शन करत असो, ज्याला विश्लेषण म्हणतात. आज मग देवेंद्र फडणवीस हे थापा मारतायत इतक्या निष्कर्षापद मी का आलो, तर त्याचं कारण आहे. आणि त्याचं कारण तब्बल 10 वर्ष मागे जावं लागणार आहे. 10 वर्ष. आता तुम्हाला माहिती आहे की गेले जवळजवळ 3 ते 4 वर्ष महाराष्ट्रातल्या जवळपास सगळ्या नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषदा, तालुका पंचायती यांच्या निवडणुकाच झालेल्या नाहीत. जेव्हा त्या निवडणुका घ्यायची वेळ आली होती त्यावेळेला लॉकडाऊन चालू होता. आणि त्या लॉकडाऊन मध्ये सुद्धा महाराष्ट्रात अनेक विधानसभेच्या पोटनिवडणुका झाल्या. देगलूर बिलोली असेल, काय तो कोल्हापूर असेल, कसबा किंवा चिंचवड, अशा काहीतरी 4-5 पोटनिवडणुका झाल्या आमदारकीच्या. मग त्या पोटनिवडणुका होऊ शकत होत्या, राज्यसभेच्या किंवा विधान परिषदेच्या निवडणुका होऊ शकत होत्या. तर महापालिकांच्या निवडणुका का घेतल्या नाहीत? आपण साधा सरळ 2022 मध्ये लॉकडाऊन जवळपास उठलेला होता. मग त्यावेळेला ड्यू असलेला मुंबई, पुणे अशा काही मला वाटते 10 ते 11 महापालिका होत्या. ठाणे, कल्याण, नाशिक अशा ज्या 10-12 महापालिका होत्या, ज्यांच्या निवडणुका ह्या 2022 मध्ये ड्यू होत्या, व्हायला पाहिजे होत्या, त्यांची मुदत संपली होती. आणि उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री होते, तेच सरकार होते, आणि महाविकास आघाडी तेव्हा जोशात होती. मग त्यांनी तेव्हा त्या निवडणुका का नाही घेतल्या? मी जेव्हा हे सगळा तो 22 फेब्रुवारी-मार्च सांगतोय, तेव्हा त्याचा अर्थ समजून या मित्र. त्यावेळेला महाविकास आघाडीकडे 170-80 वगैरे आमदार होते. शिवसेनेमध्ये दुफडी माजलेली नव्हती की एकनाथ शिंदे भाजपच्या मदतीने मुख्यमंत्री झालेले नव्हते. तेव्हा हिंमत असेल तर निवडणुका घेऊन जावा. हे जे उद्धव ठाकरे गेले 3 वर्ष बडबडतायत, त्यांनी त्यावेळेला 2022च्या फेब्रुवारी, मार्च, मे, एप्रिल या महिन्यामध्ये या विविध महापालिकांच्या निवडणुका का घेतल्या नव्हत्या? त्याच्याही आधी उलट ह्या सगळ्या महापालिकांवर काय तो प्रशासक नेमून, आपले लाडके अधिकारी नेमून त्या सगळ्या महापालिकांवर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि ठाकरे परिवार आपली खाजगी मालमत्ता असल्यासारखे अधिकार गाजवत होते. आणि हे मुंबई महापालिकेची मुदत संपण्याच्याही आधी कोल्हापूर, मला वाटते विरार, वसई अशा काहीतरी 5 महापालिका मुदत संपल्यामुळे बरखास्त झाल्या होत्या. पण ठीक आहे, त्या आधीच्या काळातल्या होत्या. लॉकडाऊन जवळजवळ उठून गेल्यासारखी परिस्थिती होती, जवळजवळ सगळं नॉर्मल झालं होतं.
बिहारच्या निवडणुका झाल्या होत्या, बंगालच्या झाल्या होत्या, तमिळनाडू झाल्या होत्या, पंजाब झाल्या होत्या. मग मुंबई महापालिका, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, कोल्हापूर अशा महापालिका निवडणुका उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री असताना घेऊ शकले असते. पण आपण असताना हिंमत करायची नाही आणि आपण बाजूला झालो की इतरांनी मात्र उद्धव ठाकरेंना दाखवण्यासाठी हिंमत करायची असते. उद्धव ठाकरे कधी हिंमत करणार? तर सांगायचा मुद्दा असा की आपण जी मतदाराशी विधानसभा निवडणुका संपल्यावर गद्दारी केली आहे आणि करोना काळामध्ये लोकांचा जितक्या आयुष्याचा चुथडा करता येईल तेवढा केलाय, त्यानंतर महापालिका जिंकणं आपल्याला अशक्य आहे याची खात्री होती, म्हणूनच उद्धव ठाकरे यांनी या सगळ्या निवडणुका टाळल्या. पण जून 2022 मध्ये सत्तांतर झाल्यापासून मात्र ते रोजच्या रोज टुमणं लावत बसलेले आहेत की ही निवडणूक घ्या, ती निवडणूक घ्या, हिंमत असेल तर घ्या, हिंमत असेल तर घ्या. आणि तेव्हापासून त्या निवडणुका होऊ शकल्या नाहीत. त्याची अनेक कारणं आहेत. त्यामध्ये एक कारण असं की ऐन वेळेला निवडणूक तोंडावर आली की 6 महिने आधी वॉर्डाची फेररचना करायची, भौगोलिक फेररचना करायची, वॉर्डाची संख्या वाढवायची किंवा घटवायची, वॉर्डातलं आरक्षणाची हेरफेर करायची आणि कोणतरी एक कोर्टात जातो आणि त्यांनी कोर्टात जाऊन स्थगिती घेतली की केस कोर्टात आहे, कोर्टाचे आदेश आहे, कोर्टाची स्थगिती आहे. म्हणून त्या निवडणुका पुढे ढकलत जायच्या. ह्या प्रत्येक सत्ताधारी पक्षाच्या युक्त्या झालेल्या आहेत, त्यात नवीन काही नाही. जे उद्धव ठाकरेंनी स्वतः सत्तेत असताना केलं तेच नंतरच्या काळात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा केलेलं आहे, यांनी सुद्धा केलेलं आहे. गंमत अशी असते मित्रांनो की मला वाटते वर्ष दीड वर्षापूर्वी कधीतरी, म्हणजे विधानसभेच्या निवडणुका होण्याच्या आधीची वेळ आहे, हे जे ओबीसी आरक्षणावरचा डिस्प्यूट वगैरे होता तो गुंडाळून ठेवा आणि निवडणुका उरकून घ्या, जुन्या पद्धतीने उरकून घ्या. आरक्षित वॉर्डाचा जो विषय तो पण बाजूला ठेवा, आधीचं जे आहे त्याच्या आधारे या निवडणुका उरकून घ्या. लोकांना आपल्या स्थानिक विषयावर, स्थानिक प्रश्नावर जो लोकप्रतिनिधी पाहिजे तो मिळाला पाहिजे. इतका दीर्घकाळ या निवडणुका न घेता कारभार चालवणं ही लोकशाही होऊ शकत नाही, हे कोर्टाने वर्षभरापूर्वी सांगून झाले, तरी त्या रेंगाळलेल्या होत्या. कारण या केसचं हे उठलं तर त्या कुठच्या आरक्षणाच्या केसमध्ये, आरक्षणाचं उठलं तर वॉर्डाच्या केसमध्ये, असं करून ती टाळाटाळ चालू होती. पण मला वाटते वर्षभरापूर्वी हे चित्र स्पष्ट झालं होतं ही महापालिका उरकून टाका, जिल्हा परिषद वर. पण मग लोकसभा जवळ आली आहे, लोकसभा झाली तर विधानसभा जवळ आली आहे, म्हणून टाळल्या गेल्या. आता विधानसभेचे निकाल लागून सुद्धा 6 महिन्याचा काळ झालाय आणि त्यामुळे हा विषय जेव्हा सुप्रीम कोर्टात गेला तर सुप्रीम कोर्टाने अक्षरशः ताकीद दिलेली आहे, मुदत घालून दिली आहे की 4 महिन्याच्या आत या स्थानिक संस्थांच्या निवडणुकांची नोटीस निघाली पाहिजे, आदेश निघाला पाहिजे की अमुक दिवशी होतील. 4 महिन्यात आवरा असं म्हटलेलं नाही, पण निदान 4 महिन्यामध्ये, म्हणजे आताच्या हिशोबात आपण गेलो जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, सप्टेंबरच्या आत या निवडणुका कधी घेणार त्याचं वेळापत्रक जाहीर केलं पाहिजे, हा आदेश काढलाय. आणि त्यामुळे या निवडणुका होणार हे दिसायला लागल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाला एक गती आली. मी पण एक व्हिडिओ केलाय की एक चक्रीवादळाची चाहूल आहे. आता या पक्षातून त्या पक्षात पळापळ सुरू होईल, प्रत्येक पक्ष निवडून येऊ शकणारा स्थानिक नगरसेवक आपल्या गटात असावा, म्हणून या पक्षातले त्या पक्षात फोडाफोडी करतील, जे अपक्ष असतील त्यांना आमिष दाखवून आपल्या पक्षात आणण्याचा प्रयत्न करतील. हा सगळा गदारोळ आता सरसकट सुरू होणार आहे. आणि त्यामुळे या बाबतीत आपल्या पक्षाची भूमिका प्रत्येक जण जाहीर करायला लागले. मग तिकडे 2 ठाकरे एकत्र येतील का, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येतील का? राज ठाकरेंनी हात पुढे केला, उद्धव ठाकरे टाळी देतील का? यांनी हाडी दिले, ते टाळी देणार का? 2 पवार एकत्र येतील का?
महाविकास आघाडी राहील का की विस्कटूनच जाईल, महायुतीत जे काही 3 पक्ष आहेत ते टिकतील का ना टिकतील, वगैरे 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 चर्चा सुरू झाल्या. आता पहलगाव आणि भारतीय सेनेने पाकिस्तानवर केलेला हल्ला, यामुळे हा विषय मागे पडलाय. नाही तर गेले 4-5 दिवस याच विषयाने धुमाकूळ घातला असता, पहलगाव लोक विसरून गेले असते. पण पाकिस्तानवर जे 10-12 ठिकाणी हवाई हल्ले भारतीय सेना दलाने, हवाई दलाने केले, त्यामुळे महाराष्ट्रातल्या महापालिकांचा निवडणुकीचा विषय हा एकदम कुठेतरी कोपऱ्यात जाऊन पडला. पण निकाल आधी आला होता, त्यामुळे त्याच्यावर त्या चर्चेला तोंड फुटलं होतं. पण इतक्यात 7 तारीखचा सूर्य उगवला आणि पहलगावच्या घातपाती हल्ल्याला, मर्डरस हल्ल्याला चोख उत्तर ह्याच्या ज्या ब्रेकिंग न्यूज सुरू झाल्या, त्यामुळे महापालिका निवडणुकीतल्या महाराष्ट्रातल्या हा विषय अडगडीत जाऊन पडला. पण त्याच संदर्भात तो निकाल आला, त्यावेळेला कुठेतरी अहिल्यानगर किंवा कुठेतरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. आणि ते एकटे नव्हते, मला वाटतं एकनाथ शिंदे आणि अजितदादा सुद्धा त्यांच्या सोबतच कुठल्या तरी एका कार्यक्रमाला गेलेले होते. ज्या वेळेला हा महापालिकेचा विषय आला, सुप्रीम कोर्टाने 4 महिन्यामध्ये त्याची अधिसूचना वगैरे जारी करावी असा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला. त्यानंतर जी सगळ्या पक्षांच्या नेत्यांची प्रतिक्रिया आली, प्रतिसाद आला, तेव्हाच महाराष्ट्रातले भाजपचे सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ त्याच्यावर प्रतिक्रिया दिली. आणि ती प्रतिक्रिया गोलमाल आहे असं माझं साफ मत आहे. मी जेव्हा हेडिंग देतो की देवाभाऊ इतक्या पण थापा मारू नका, याचं कारण सुप्रीम कोर्टाच्या महापालिका निवडणूक निमित्ताने आलेल्या आदेशानंतर देवेंद्र फडणवीस यांनी जी प्रतिक्रिया दिली आहे ती माझ्या मते सगळ्यात गोलमाल आहे. मी त्यांचा चाहता आहे, तरीही मी म्हणतो की नाही, देवाभाऊनी ही प्रतिक्रिया देताना गोलमाल केलंय. गोलमाल काय केलंय, त्यांनी सांगून ठेवलंय की सगळ्याच्या सगळ्या निवडणुका आम्ही महायुती म्हणूनच लढवणार. आणि अर्थातच तेव्हा जर त्यांच्या सोबत दोनही उपमुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार दोघेही असतील, तर त्यांचाही नेता म्हणून, एक प्रकारे शासकीय नेता म्हणून, प्रशासकीय नेता म्हणून देवेंद्र फडणवीस बोलत असतील, तर ते तिथल्या तिथे आम्ही स्वबळावर लढू अशी भाषा करू शकत नाहीत. कारण महायुतीचा मुख्यमंत्री म्हणून सोबतच्या दोन्ही पक्षांना एकत्रित करून चालणं, सोबत घेऊन चालणं, ही देवेंद्र फडणवीस यांची सगळ्यात मोठी जबाबदारी आहे. आणि जरी दोघे उपमुख्यमंत्री असले तरी आपापल्या पक्षाचेही नेते असल्यामुळे, पण महायुतीत असल्यामुळे एकनाथ शिंदे किंवा अजितदादा सुद्धा आम्ही स्वबळावर लढवू असं बोलणार नाहीत. कारण ती पद्धतच नसते. तो राजकारणातला, आघाडीच्या राजकारणातला धर्म नसतो आणि शिष्टाचार सुद्धा नसतो. हा दुसरीकडे कुठे काय कार्यक्रम असेल तेव्हा विषय निघेल, तेव्हा कदाचित हेच तीनही नेते त्या त्या ठिकाणी तिथल्या तिथल्या कार्यकर्त्यांची जशी प्रतिक्रिया असेल आणि जशी तयारी असेल त्यानुसार बोलतील सुद्धा. नाही, इथे शिवसेना स्वबळावर लढेल, इथे राष्ट्रवादी स्वबळावर लढेल, इथे भाजप स्वबळावर लढेल, इथे युतीची गरज नाही, तिथे जागा वाटपाची गरज नाही, असंही बोललं जाईल हळूहळू. पण ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस बोलले ते मला गोलमाल वाटलं. आली आणि पहिली प्रतिक्रिया काय, नाही सगळ्या निवडणुका आम्ही महायुती म्हणून लढवू. हे वाक्य, हेच वाक्य देवेंद्र फडणवीस 10 वर्षापूर्वी बोलले होते, 10 वर्षापूर्वी. आणि त्यानंतर मला वाटतं अवघ्या 2-2.5 वर्षामध्ये ते शब्द फडणवीसांसकट त्यांच्या पक्षानेही खोटे ठरवून दाखवले. तुम्हाला आठवतं 2014च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजप
हा महाराष्ट्राच्या विधानसभेतला सगळ्यात मोठा पक्ष म्हणून निवडून आला होता, सगळ्यात मोठा पक्ष. पण बहुमत नव्हतं. आज जितकं आहे त्यापेक्षा 10-12 आमदार कमी होते, 122 होते. आणि मग नेहमीच्या आपल्या कुरापतखोर राजकारणासाठी अचानक निकाल पूर्ण होण्याआधी शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा भाजपला जाहीर करून टाकला की महाराष्ट्रात राजकीय स्थैर्य पाहिजे, मध्यावधी निवडणूक महाराष्ट्राला परवडणार नाही, म्हणून भाजपला राष्ट्रवादीचा सरकार बनवायला बाहेरून पाठिंबा असेल ही घोषणा केली. आणि नंतर 5 वर्षांनंतर त्यांनी सांगितलं की शिवसेना भाजप यांच्यामध्ये जे वितुष्ट निर्माण झालेलं आहे त्याच्यात बिब्बा घालणं हाच आमचा डाव होता. जितके भाजप आणि शिवसेना एकमेकांपासून दूर जातील आणि एकमेकांना शत्रू मानतील या दृष्टीने आम्ही केलेली ती खेळी होती. हे शरद पवारांनी 2019च्या विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर जाहीररित्या सांगितलेलं सत्य आहे. अर्थात शरद पवारांची ती खासियत आहे, ते नंतर खरं बोलण्यासाठी आधी खोटं बोलून घेतात. आता सुद्धा त्यांनी सांगितलं ना की अजितदादाबरोबर जायचं की नाही, 2 राष्ट्रवादींनी एकत्र यायचं की नाही हे सुप्रिया ठरवेल. जर सुप्रियांनी ठरवलं तर तिला खोटं पाडण्यासाठी शरद पवार खरं बोलतील की मी तेव्हा खोटं बोललो होतो. पण आधी खोटं बोलायचं आणि मी तेव्हा खोटं बोललो होतो हे नंतर खरं म्हणून सांगायचं, ही शरद पवारांची खासियत आहे. आणि तसं तेव्हा शरद पवारांनी भाजप आणि शिवसेनेत बिब्बा घालण्यासाठी पाठिंबा दिला. आणि निकालानंतर एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे विधानसभेतले विरोधी नेता म्हणून नियुक्त झाले होते. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून विधानसभेत बहुमत त्यांनी प्रस्थापित केल्याची जी पहिली बैठक झाली तेव्हा एकनाथ शिंदे हे विरोधी नेता होते. पण पुढचं अधिवेशन येईपर्यंत शिवसेनाच देवेंद्र फडणवीसांबरोबर गेली, सत्तेत भागीदार झाली आणि एकनाथ शिंदे हे फडणवीसांच्या मंत्रिमंडळात एक मंत्री झाले. ती जेव्हा युती झाली, राष्ट्रवादीच्या भरोशावर आपण 5 वर्ष सरकार चालवू शकणार नाही हे वेळीच ओळखून देवेंद्र फडणवीस यांनी लवकरच क्लिअर कट बहुमत पाहिजे म्हणून डझनभर का 12-14 मंत्रिपदाच्या बदल्यात उद्धव ठाकरे यांना गळ घातली आणि उद्धव ठाकरे यांनी फडणवीस सरकारला, भाजप सरकारला पाठिंबा देत राज्यातलं युती सरकार करण्याचा पवित्रा घेतला. पण ज्या वेळेला उद्धव ठाकरे यांनी फडणवीस सरकारमध्ये सहभागी व्हायचं हा निर्णय घेतला होता, त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची एक संयुक्त पत्रकार परिषद झाली होती. आणि त्यावेळेला फडणवीसांनी जाहीररित्या त्या पत्रकार परिषदेत सांगितलं होतं आता ही युती कायमची असेल आणि ती फक्त निवडणुकीनंतरची आणि सत्ता बळकवण्यासाठी नसेल, तर त्यानंतर म्हणजे 2014 नंतर विधानसभेच्या निकालानंतर विरोधात बसून सत्तेत येणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सोबत घेतल्यानंतर किंवा सोबत येण्याचं काही ते निश्चित झाल्यानंतर जी पत्रकार परिषद झाली तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी साफ साफ सांगितलं होतं की यानंतरच्या सगळ्या निवडणुका शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष युती म्हणून लढवतील, एकत्रित लढवतील. अर्थात त्यानंतर अनेक पोटनिवडणुका येणार होत्या, त्यानंतर अनेक महापालिका, जिल्हा परिषद वगैरे वगैरे निवडणुका येणार होत्या आणि त्याप्रमाणे 2017 मध्ये अनेक महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका झाल्या. पण सत्तेत एकत्र बसलेले शिवसेना आणि भाजप हे सत्तेत एकत्र बसले होते राज्याच्या, पण महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका वगैरे अशा निवडणुकीत ते दोघेही एकमेकाच्या विरुद्ध लढले होते. तेव्हा युती करताना जेव्हा एखादी घटना घडल्यानंतर आता युती झाली लगेच पुढच्या सगळ्या निवडणुका एकत्र लढू हे देवेंद्र फडणवीस तेव्हाही म्हणाले होते आणि आता
सक्तीच्या निवडणुका होणार ह्याची घोषणा झाल्यानंतर तेच वाक्य देवेंद्र फडणवीस बोलले की येणाऱ्या सगळ्या निवडणुका महायुती एकत्रितपणे लढवणार. मग तेव्हा का लढवल्या नव्हत्या? पिंपरी चिंचवड असो, पुणे असो, ठाणे असो, मुंबई असो, नवी मुंबई असो, कोल्हापूर असो, आणखीन कुठे असो, जवळपास सगळ्याच्या सगळ्या महापालिका आणि जवळपास जिल्हा परिषद वगैरे निवडणुका महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात एकत्र बसलेले शिवसेना आणि भाजप एकमेकाच्या विरुद्ध लढलेले होते. भाजपचे लोकसभा सदस्य चिंतामण वनगा यांचं अकाली निधन झालं. त्यामुळे मला वाटते पालघर या लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक झाली. त्यामध्ये महाराष्ट्राच्या सत्तेत, दिल्लीच्या सत्तेत युती म्हणून एकत्र बसलेले शिवसेना आणि भाजप हे पालघरच्या पोटनिवडणुकीत लोकसभेच्या एकमेकाच्या विरुद्ध लढले होते. याचा अर्थ जे देवाभाऊ तेव्हा बोलले होते की सगळ्या निवडणुका एकत्रित लढवू, त्या लढल्या गेलेल्या नव्हत्या. मग तेव्हा उद्धव असोत किंवा देवेंद्र फडणवीस असोत, दोघांनी एकत्रित लढवू हे जे बोललो होतं ती थाप होती की नाही? मग आजची सुद्धा सुप्रीम कोर्टाचा आदेश आल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी घोषणा केली आहे, ती सुद्धा लोणकडी थाप म्हणायला नको का? बघू काय होतं. देवाभाऊ आपला शब्द पाळतात की ही सुद्धा एक वावडी ठरते हे नजीकच्या काळात कळेल. मी आत्ता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.